न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आत्तापर्यंत आपण दोन पद्धती बघितल्या, ज्या पद्धतीने आपल्याला केमिकल स्ट्रक्चर्स रिप्रेझेंट करता येतात. डॅश वेज अँड सॉलिड वेज फॉर्म्युला बघितला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितला. आता आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला पाहणार आहे. So in this method, projection of a three-dimensional molecule on the plane of the paper is drawn by visualizing the molecule by looking through a CC single bond. In such a case, the CC single bond is not visible. काय केलं जातं? अशा पद्धतीमध्ये समजा हा CH आणि CH3 आणि हा एक CH3 आहे, CH आणि H. तर इथून बघितलं जातं, कुठून? हा जो CC सिंगल बॉन्ड आहे ना, हा याच्या लाईनमधून बघितलं जातं. मग ज्यावेळी असं बघून आपण हे स्ट्रक्चर इमॅजिन करतो, इथून बघतो, त्यावेळी आपल्याला हा कार्बन आणि हा कार्बन एकमेकांच्या अगदी समोरासमोर दिसतील. मग हा समोरचा आपल्या डोळ्याच्या जवळचा कार्बन आपल्याला दिसेल, पण हा मागचा कार्बन दिसणार नाही. आणि हा कार्बन दिसणार नाही म्हणजे या कार्बनमुळे, पहिल्या 1 नंबरच्या कार्बनमुळं 2 नंबरचा कार्बनच दिसणार नाही, त्याच्यासोबत हा बॉन्डसुद्धा दिसणार नाही, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके. अ कन्व्हेन्शन इज फॉलोड टू रिप्रेझेंट. कन्व्हेन्शन म्हणजे चालत आलेली पद्धत. ओके. अ कन्व्हेन्शन इज फॉलोड टू रिप्रेझेंट दी फ्रंट कार्बन. फ्रंट म्हणजे समोरचा किंवा आपल्या डोळ्याच्या जवळचा. फ्रंट कार्बन बाय अ पॉईंट. एक पॉईंटनं फ्रंट कार्बन दाखवला जातो. अँड द रियर म्हणजे मागचा, आपल्यापासून लांबचा. रियर कार्बन बाय अ सर्कल अराउंड इट. हा समोरचा कार्बन आहे. आता बघा हे स्ट्रक्चर आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. याला कसं रिप्रेझेंट करायचं? फ्रंट कार्बन हा पॉईंटनं दाखवला आणि रियर कार्बन हा सर्कल अराउंड इट, सर्कलनं दाखवला. द रिमेनिंग 3 बॉन्ड्स ॲट ईच ऑफ दीज 2 कार्बन्स आर ड्रॉन लाईक स्पोक्स ऑफ द व्हील्स. स्पोक्स म्हणजे आपल्या सायकलच्या रिंगमधल्या तारा असतात ना, त्या तारा कशा जातात? अशा. त्याप्रमाणे ते बॉन्ड्स दाखवले जातात, स्पोक्स ऑफ अ व्हील. कन्व्हेन्शनली म्हणजे पारंपरिक चालत आलेली पद्धत काय आहे? कन्व्हेन्शनली 3 बॉन्ड्स ॲट दी फ्रंट कार्बन आर शोन टू रॅडिएट फ्रॉम अ सेंटर ऑफ दी सर्कल. आता पद्धत काय? रॅडिएट म्हणजे तिथून जाणे, तिथून निघणे. 3 बॉन्ड्स ॲट फ्रंट कार्बन आर शोन टू रॅडिएट फ्रॉम सेंटर ऑफ दी सर्कल. समोरच्या फ्रंट, हा फ्रंट पॉईंट म्हणजे फ्रंट कार्बन आहे, इथून 3 बॉन्ड्स हे सेंटरपासून असे जातात. 3 बॉन्ड्स. ओके. विच इज द फ्रंट कार्बन. हा सेंटर काय आहे? सेंटर म्हणजे फ्रंट कार्बन आहे. अँड 3 बॉन्ड्स ॲट द रियर कार्बन आर शोन टू रॅडिएट फ्रॉम सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आणि रियर कार्बनचे बॉन्ड्स हे त्याच्या सर्कम्फरन्स, सेंटरमधून नाही, सर्कम्फरन्स म्हणजे त्याच्या कडेवरून असे जाताना, सेंटरमधून नाही.
असे दाखवतात. ओके, रेडिएट फ्रॉम द सर्कम्फरन्स. एका सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणजे हा पॉईंट आणि सेंटर म्हणजे हा पॉईंट. ओके, फ्रॉम द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. फिगर 14.3 shows two representations of ethane CH3 molecule by this method. आता बघा, हे जर तुम्हाला समजलं असेल तर हे बॉन्ड्स आहेत. हा हायड्रोजन 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 हायड्रोजन. हे मी जे एक मिनिट, आता मी काय करतो, सर्कल केलेले जे 3 हायड्रोजन्स आहेत हे फ्रंट कार्बनवरचे आहेत आणि न सर्कल केलेले किंवा राईट केलेले जे 3 हायड्रोजन्स आहेत ते रियर कार्बनवरचे आहेत. ज्यावेळी आपण याला व्हिज्युअलाइज करतो, सेंटरनं एक पॉईंट दाखवलेला तो फ्रंट कार्बन आहे. हा मागचा दाखवलेला सर्कल जो आहे तो रियर कार्बन आहे. रियर कार्बनवरचे बॉन्ड्स, मग इथं फक्त हायड्रोजनच नाही, एखादा दुसरा इथेनऐवजी दुसरा मॉलिक्यूल घेतला तर इथे एखादा वेगळा मॉलिक्यूल असू शकतो, हायड्रोजन कोणतेही असू द्या. बॉन्ड्स हे सर्कम्फरन्सवरून दाखवले जातात आणि फ्रंट कार्बनचे बॉन्ड्स हे सेंटरमधून दाखवले जातात. हे जे स्ट्रक्चर आहे ते या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या रोटेशनमुळं तयार झालेले जे प्रोजेक्शन्स, वेगवेगळे कन्फॉर्मेशन्स आहेत, वेगवेगळे प्रेझेंटेशन्स आहेत, त्याला आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणतो. हेच आपल्याला जर 3 डायमेन्शनलमध्ये समजून घ्यायचं असेल तर आपण असं समजून घेऊ शकतो. हे बघा, आता इथं हा जो बॉन्ड आहे कोणता, हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. हा हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. ज्यावेळी आपण याला रोटेट करतो तर रोटेट करताना आपण हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड वरून रोटेट करत असू तर हे असं, एकच मिनिट, हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, आता आपल्याला बरोबर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसतो. याला जर रोटेट करायचं झालं तर हे असं असं रोटेट होऊ शकतं. हे असं कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं रोटेशन. हे आता न्यूमन प्रोजेक्शन म्हणजे 3 डायमेन्शनलमधलं असं तर दाखवता येत नाही आपल्याला, म्हणून न्यूमन प्रोजेक्शनमध्ये आपण आपल्या पद्धतीसाठी, आपल्या सोयीसाठी काय केलं, हा जो एक कार्बन आहे या कार्बनमधून बघितला. आता बघा, हे स्ट्रक्चर व्यवस्थित बघा, याचा अँगल मेंटेन असतो. अगदी तुम्ही जर खाली हे स्ट्रक्चर असं जर बघितलं तर 3 पायावर हे उभं राहील असं स्ट्रक्चर असतं आणि वरती 3 पाय असतात. पण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, एका कार्बनमधून बघतो. आता बघा, हा फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला आहे, काहीही नाही, कुठलाही अँगल चेंज होत नाही, कुठलीही बॉन्ड लेंथ चेंज होत नाही, पण मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघू शकतो. आता मी कुठून बघतोय बघा, मी जर या स्ट्रक्चरला इथून बघितलं, इथून या कार्बनमधून, तर मला तो कसा दिसेल, तर मला हाच मॉलिक्यूल अशा पद्धतीने दिसेल. इथून जर मी बघितलं तर हा असा दिसेल, बरोबर आहे. आणि हे दिसत असताना मला मागचा कार्बन दिसणार नाही, फक्त समोरचा कार्बन दिसेल. हेच सांगितलं आहे मगाशी पुस्तकामध्ये, सांगितलं की मागचा कार्बन दिसणार नाही, मला फक्त पुढचा कार्बन दिसेल, म्हणजे फ्रंट कार्बन दिसेल. ओके, हा फ्रंट कार्बन आहे आणि हा मागचा कार्बन मला दिसतच नाही, मागच्या कार्बनचे फक्त बॉन्ड्स दिसतात. ज्यावेळी हे हायड्रोजन्स, हे 3 हायड्रोजन्स, एकच मिनिट, हां, हे 3 हायड्रोजन्स रेड कलरनं दाखवलेले फ्रंट कार्बनवरचे आहेत आणि ब्लू कलरनं दाखवलेले हे रियर कार्बनवरचे आहेत, म्हणजे मागच्या कार्बनवरचे. आता हे जर तुम्हाला समजलेलं असेल तर
पुस्तकातला आपण समजून घेऊया. ओके, इथं बघा, हे हा पॉइंट जो आहे तो फ्रंट कार्बन, हा रियर कार्बन सर्कल, आणि हे हायड्रोजन्स. यालाच जर तुम्ही या हायड्रोजनला फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड रोटेट केला तर हा हायड्रोजन इथं येईल, हा हायड्रोजन इथं येईल, आणि हा हायड्रोजन इथं मध्यभागी येईल, आणि हे स्ट्रक्चर आपल्याला असं दिसेल. तर एकाच्या मागं एक हायड्रोजन जर आले तर याला एक्लिप्स्ड स्ट्रक्चर असं म्हणतात. हे तुम्हाला नाही आहे पण लक्षात ठेवा. आणि जर जे फ्रंट कार्बनवरचे दोन हायड्रोजन यांच्यामध्ये रियर कार्बनवरचा एक हायड्रोजन जर आलेला असेल तर त्याला स्टॅगर्ड असं कन्फर्मेशन म्हणतात. फक्त हे समजून घ्यायची, म्हणजे ते नावं सुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा असतो. द नेक्स्ट आणि शेवटचा सॉहॉर्स और एंडिरॉन और पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. आता कोणत्याही नावाने तो विचारला जाईल. सॉहॉर्स हे जनरली पॉप्युलर नेम आहे. इट इज यूज्ड मोस्ट ऑफ द टाइम्स. बऱ्याच वेळेला सॉहॉर्स फॉर्म्युला असं नाव वापरलं जातं, पण त्यालाच एंडिरॉन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला असंही म्हणतात. इन दिस रिप्रेझेंटेशन a carbon-carbon single bond is represented by a long slanting line. Slanting म्हणजे तिरकी. Okay, slanting line. The lower end of the line represent the front carbon and the upper end the rear carbon. आता कार्बन सिंगल बॉन्ड हा स्लांटिंग लाईननं दाखवला जातो. स्लांटिंग लाईनचा हा जो लोअर एंड असतो, लोअर म्हणजे खालचा, या दोघांमध्ये हा वरचा आहे आणि हा खालचा आहे. खालचा जो आहे तो फ्रंट कार्बन, ओके, आणि वरचा जो आहे अप्पर एंड दॅट इज रियर कार्बन. द रिमेनिंग 3 bonds at the 2 carbons are shown to radiate from the respective carbons. म्हणजे या कार्बनपासून जे 3 बॉन्ड तयार होणार आहेत ते रिस्पेक्टिवली दाखवले जातात. कसे दाखवले जातात? हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा फ्रंट, हा रियर, हे 3 बॉन्ड्स सरळ दाखवले जातात, काही त्याच्यामध्ये. ओके, या हायड्रोजनच्या बरोबर समोर हा हायड्रोजन, याच्या समोर हा हायड्रोजन, आणि याच्या समोर हा हायड्रोजन. याला सुद्धा आपण हे कार्बन सिंगल बॉन्डचं रोटेशन दाखवू शकतो, ते करू शकतो. ते जर दाखवलं तर मात्र जे एकाच्या मागं एक आलं तर इक्लिप्स्ड होईल, आणि दोघांच्या मध्ये म्हणजे बरोबर यांच्यामध्ये आला हा, ओके, आणि हा जर वर असेल तर हे असं, याला म्हणायचं स्टॅगर्ड. दिस इज सॉहॉर्स फॉर्म्युला. सॉहॉर्स फॉर्म्युला ऑफ इथेन. इथेनचा सॉहॉर्स फॉर्म्युला आहे हा. ओके.